कोल्हापूरचं राजकारण आणि त्यातही गोकुळ दूध संघाचा विषय निघाल्याशिवाय तिथल्या चहाच्या टपऱ्यांवरचा गप्पा पूर्णच होत नाहीत। जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या या गोकुळच्या वळचळणीला गेल्या काही महिन्यांपासून राजकारण चांगलंच तापलंय। महायुती असो वा महाविकास आघाडी, प्रत्येकाने आपापले घोडे मैदानात उतरवण्यासाठी शड्डू ठोकलेत। पण मंडळी, या दरम्यान गोकुळच्या वर्तुळात एक अशी बातमी समोर आली आहे जिने गोकुळच्या आणि कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात अक्षरशः खळबळ उडून दिली आहे। थेट राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि कोल्हापूरच्या राजकारणातले मुरब्बी खेळाडू हसन मुश्रीफ यांनी गोकुळच्या निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा केली आहे। प्रश्न हा पडतोय की निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापूर्वी मुश्रीफांनी माघार का घेतली? ते स्वतः मैदानात नसतील तर मग गोकुळमध्ये नेमका कोणाचा गेम होणार आहे आणि पुढचा राजकीय डाव नक्की काय असणार आहे, तेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की मुश्रीफांच्या या एका निर्णयामुळे कोल्हापूरच्या राजकारणात नेमकी कोणती नवी समीकरणं तयार होऊ शकतात। पण त्याआधी तुम्ही जर चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर लगेच करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, प्रश्न तुमचे, आवाज आमचा। गेल्या काही महिन्यात कोल्हापूरचं स्थानिक राजकारण आणि गोकुळचा इतिहास काढून बघितला तर एक गोष्ट स्पष्ट इथे दिसते, इथे कुणा विरोधकांची फारशी गरजच लागत नाहीये, कारण आपापलेच लोक एकमेकांशी भांडणात पुरेसे आहेत। गोकुळमधील सत्ता टिकवण्यासाठी महायुतीमधील घटक पक्षांमध्येच अंतर्गत संघर्ष टोकाला पोहोचला होता। भाजप विरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि जनसुराज्य शक्ती पक्ष या साऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेली रस्सीखेच अगदी लहानांपासून ते थोरांपर्यंत सगळ्यांनाच ठाऊक आहे। या सगळ्यात वाद कशावरून पेटला तर तो मुद्दा होता पात्र आणि अपात्र दूध संस्थांच्या राजकारणाचा। अपात्र दूध संस्थांच्या राजकारणाचं म्हणजे काय तर काही संस्थांवर अपात्रतेची टांगती तलवार आणि ठरावांचे दर गगनाला भिडल्याच्या चर्चामुळे महायुतीमधीलच हा अंतर्गत वाद थेट चव्हाट्यावर आला होता। नेत्यांच्या आणि संस्था चालकांच्या या आपापसातील मतभेदांमुळे गोकुळ दूध संघाची राज्यभरात नाहक बदनामी झाली। यावर तोडगा म्हणून मग भाजपच्या नेत्या आणि संचालिका शोमिका महाडिक यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही सोबत येण्याचं आवाहन केलं होतं। सर्व पक्ष नेत्यांनी एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध करावी अशा चर्चांना उधाण आलं होतं। आणि याच सगळ्या राजकीय घडामोडी सुरू असताना राष्ट्रवादीचे बडे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी चक्क आपण या निवडणुकीच्या रिंगणात उतरणारच नसल्याचं जाहीर करून टाकलं। मी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी उभा राहणार नाही हे स्पष्ट घोषणा दिली खुद्द वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जनसेवा सप्ताहांतर्गत कागल विधानसभा मतदारसंघात एक कार्यक्रम होता। तिथल्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांना किट वाटप, शिष्यवृत्ती मंजुरी पत्र वाटप आणि घरकुल वाटप सुरू होतं। याच संयुक्त कार्यक्रमात मुश्रीफांनी हा मोठा बॉम्ब टाकला। गेल्या 4 महिन्यांपासून गोकुळच्या राजकारणावरून महायुतीमध्ये जी काही स्पर्धा सुरू होती त्यातून अनेकांना उघड नाराजीची व्यक्त केली होती। अशा वातावरणादरम्यान मुश्रीफांसारख्या मातब्बर नेत्याने माघार घेणं म्हणजे साधी गोष्ट नाहीये। यामागे काय कारण असावं तर जरा इतिहासात डोकावून बघूया। मंत्री हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक असून गेल्या 10 वर्षापासून ते बँकेचे अध्यक्ष आहेत। आता रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार सलग 10 वर्षे संचालक असणाऱ्यांना या निवडणुकीत पुन्हा संचालक होता येत नाही। याच नियमाचा आणि तांत्रिक बाबींचा थेट संबंध गोकुळच्या निवडणुकीशी जोडला जात आहे। यापूर्वी त्यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ हे गोकुळचे अध्यक्ष होते। याशिवाय त्यांनी अन्य 3 कार्यकर्त्यांनाही संधी दिली होती। जिल्ह्याच्या राजकारणात एका मोठ्या सहकारी संस्थेचं संचालक पद असणं किती महत्त्वाचं असतं हे मुश्रीफांपेक्षा चांगलं कोण जाणणार आहे। जिल्ह्याचे खासदार असोत किंवा आमदार सगळेच जिल्हा बँकेचे संचालक आहेत। मात्र मुश्रीफ यांनी गोकुळच्या बाबतीत स्पष्टच सांगितले की मी स्वतः निवडणुकीत नाहीये। पण थांबा, याचा अर्थ मुश्रीफ पूर्णपणे बाजूला झालेत असा समज करून घेऊ नका। स्वतः मंत्री मुश्रीफ रिंगणात नसले तरी त्यांच्या घरातीलच एखादा चेहरा किंवा त्यांच्याच एखाद्या विश्वासू कार्यकर्ता या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आणि या सगळ्या बाबतीत तीळ मात्र शंका नाहीये। आता बघूया की मुश्रीफांनी ही माघार घेतली पण यामागे नेमकी राजकीय समीकरणं काय आहेत। तर या 3 गोष्टी महत्त्वाच्या ठरतात। पहिली गोष्ट म्हणजे कुटुंब आणि कार्यकर्त्यांना संधी। मुश्रीफ हे आधीपासूनच जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि सहकार क्षेत्रातील इतर मोठ्या संस्थांचे प्रमुख आहेत। स्वतःकडे अगोदरच एवढा मोठा व्याप असताना गोकुळमध्ये स्वतः अडकण्यापेक्षा आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांना जसं की त्यांचे सुपुत्र नवीद मुश्रीफ जे की आधीही अध्यक्ष होते किंवा पक्षाच्या जुन्या नव्या कार्यकर्त्यांना संधी देणं त्यांना जास्त सोयीचं वाटते।
दुसरी गोष्ट म्हणजे महायुतीमधील अंतर्गत तणाव टाळणे. महायुतीतल्या मित्रपक्षांमध्ये म्हणजेच भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात गोकुळवरून जी स्पर्धा सुरू आहे त्यात स्वतः उतरून अधिक ताण निर्माण करण्यापेक्षा थोडं बाजूला राहिलेलं बरं, अशी ही राजकारणातली कुल रणनीती असू शकते. विनाकारण युतीतली भांडणं वाढवण्यापेक्षा स्वतः बाजूला राहून सूत्र हलवणं मुश्रीफांना जास्त बरं वाटलंय. तिसरी गोष्ट म्हणजे नवीन चेहऱ्यांना पुढे आणण्याचा डाव. सहकार क्षेत्रात सातत्याने जुन्या चेहऱ्यांवर होणाऱ्या टीकेला बाजूला सारत नवीन आणि तरुण चेहऱ्यांना पुढे आणायचं आणि विरोधकांना टीकेची कोणतीही संधी द्यायची नाही, असा हा एक चतुरस्र धोरणात्मक निर्णय असू देखील शकतो. थोडक्यात सांगायचं तर काय मंडळी, हसन मुश्रीफ यांनी स्वतः निवडणूक लढवणार नाही म्हणून भलेही माघार घेतली असली तरी ते पडद्यामागे राहून आपल्या गटाची आणि पॅनलची संपूर्ण रणनीती ठरवणार आहेत. त्यांच्याच मर्जीतील शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात असणारे हे नक्की आहे. पण या सगळ्या खेळातून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते की मुश्रीफांनी स्वतःला एका बाजूला सारून महायुतीतल्या इतर स्पर्धकांना एक प्रकारे मोकळं रान करून दिले, किंवा पर्यायाने त्यांच्यासाठी हा एक गेम प्लॅन असू देखील शकतो. आता या सगळ्या घडामोडींमध्ये नेमका गेम कुणाचा होतो आणि कोण बाजी मारतं हे येणारा काळच ठरवेल. कोल्हापूरच्या या राजकारणात गोकुळची ही निवडणूक पुढचे काय रंग दाखवणार आहे यावर तुमचं मत काय आहे? मुश्रीफांचा हा निर्णय मास्टर स्ट्रोक आहे की काही वेगळंच चाललंय? तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि अशाच विश्लेषणासाठी बघत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107.